श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. आज आपण तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा स्वभाव, लकी नंबर आणि तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी कोणते रत्न वापरायचे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा स्वभाव आणि लकी नंबर जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रात ज्याप्रमाणे ग्रह आणि तारे महत्त्वाचे असतात, अगदी तसेच अंकशास्त्रात जन्मतारखेतील अंकावरून व्यक्तींच्या स्वभावाचा अंदाज घेता येतो. जन्मतारखेवरून लकी नंबर काढता येतो. तुम्हाला गाडी घ्यायची असेल, तुम्हाला दुसऱ्या कशासाठी तुम्हाला नंबर हवा असेल तर तुम्ही तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा लकी नंबरसुद्धा काढू शकता. बघा, अंकशास्त्रात 1 ते 9 अंकांना अतिशय महत्त्व आहे. तुमच्या जन्मदिनांकावरून लकी नंबर कसा मिळवायचा आणि त्याचा वापर दैनंदिन जीवनात कसा करायचा याची माहिती आज आपण पाहणार आहोत. लकी नंबर कसा काढायचा? जन्म ज्या तारखेला झालेला आहे त्या अंकांची बेरीज केल्यास भाग्यांक किंवा लकी नंबर मिळतो. जन्म ज्या तारखेत झालेला आहे म्हणजे 12, तर 1 + 2 3, 13, 3 + 1 4, 11, 1 + 1 2 अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लकी नंबर काढू शकता. म्हणजे जो तुमचा बर्थ डेट आहे त्या अंकांची बेरीज करायची, तो झाला तुमचा लकी नंबर. चला तर मग भाग्यांक 1 असणाऱ्या व्यक्ती कशा असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो हे आपण आता पाहूया. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 या तारखांना झालेला असेल त्यांचा भाग्यांक 1 येतो. 1 या अंकावर रवी या ग्रहाचा प्रभाव खूप असतो. 1 अंकाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या लोक स्वातंत्र्यप्रिय असणारे असतात. स्वतंत्र विचाराचे, नियमाने वागणारे हे लोक अत्यंत उत्साही असतात. लाख मोलांच्या व्यक्तींबरोबर मिसळणारे यांचे व्यक्तिमत्व असते. दुसऱ्यांकडून योग्यरित्या काम करून घेण्याची कला यांना अवगत असते. म्हणजे बॉसिंग करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या सहसा 1 नंबरला असतात, कारण की या लोकांना बॉसिंग करायला खूप आवडते. कारण दुसऱ्यांकडून योग्यरित्या काम करून घेण्याची कला यांना अवगत असते. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्कृष्ट वक्तृत्व शैलीने इतरांवर ते छाप पाडतात. धार्मिक सामाजिक कार्यांमध्ये यांचा सक्रिय सहभाग असतो. राजाप्रमाणे वागणारे, स्पष्ट वक्ते, व्यवहारी, धाडसी, व्यापक दृष्टिकोन असणारे, उत्तम नेतृत्वगुणी, आरोग्यस्थिती चांगली असते, परंतु थोडाफार हट्टीपणा स्वभावात असल्याने यांना थोडे नुकसान सोसावे लागते. अति आत्मविश्वास यांना घातक ठरू शकतो. यांच्याकडे कल्पनाशक्ती उत्तम असते. याशिवाय धार्मिकतेकडे बऱ्याच ओढा असतो. यांच्यासाठी शुभ रंग सोनेरी, पिवळा, नारंगी रंगाच्या सर्व छटा आणि शुभ दिवस यांच्यासाठी रविवार, सोमवार आणि गुरुवार. यांच्या प्रकृतीबद्दल सांगायचे झाले तर पित्ताचा उपद्रव होतो. उष्ण प्रकृती असते. स्वभाव अतिशय सरळ असतो. यांनी माणिक वापरायला हरकत नाही. चला पुढचा भाग्यांक असणारे म्हणजे नंबर 2 यांच्याविषयी थोडे पाहूया. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 या तारखांना झाला असेल तर त्यांचा भाग्यांक 2 येतो. 2 या अंकावर चंद्रग्रहाचा प्रभाव असतो. या अंकाचा प्रभाव असणारे लोक अतिशय मृदू स्वभावाचे असतात. द्विस्वभावी कल्पनेच्या जगात रंगणारे असतात. शांत, काहीसे लाजाळू, दिसायला देखणे, लहरी स्वभावाचे, अतिशय भावनिक स्वभावाचे असतात. टापटीप राहणारे, निसर्गाच्या सानिध्यात रमणारे, अस्वस्थ, क्रिएटिव्ह, मनमिळाऊ, संवेदनशील, सोज्वळ इत्यादी गुणांनी परिपूर्ण अशा या व्यक्ती असतात. या अंकाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या लोकांनी शक्यतो ताणतणावापासून दूर राहावे. यांच्या स्वभाव गुणधर्मामुळे सगळ्यांचा यांना सहवास हवासा वाटत असतो. विविध प्रकारचे कलागुण यांच्या अंगी असतात.
चंद्राच्या कलेप्रमाणे यांच्या मनस्थितीत बदल होतो. चंचल मनोवृत्तीचे असतात. यांच्यासाठी शुभ रंग सफेद, निळा, चंदेरी व क्रीम कलर आणि शुभ दिवस सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार. बघा, यांना दुःख पाहवत नाही आणि सहनही होत नाही. त्यांचा स्वामी चंद्र आहे. चंद्राचे रत्न हे मोती आहे. उजव्या हाताच्या करंगळीत चांदीच्या अंगठीत घालावा. त्यामुळे स्मृतिभ्रंश, विसरभोळेपणा होत नाही. भाग्यांक 3. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झाला आहे त्यांचा लकी नंबर हा 3 येतो. 3 या अंकावर गुरुग्रहाचा प्रभाव असतो. या अंकाच्या प्रभावाखाली असणारे लोक नैतिकतेला धरून वागणारे असतात. निर्णय क्षमता, मनाने विशाल, संभाषण कलेत प्रवीण, खर्चिक स्वभावाचे, जीवनात अधिकारी उच्च पदाची अपेक्षा ठेवणारे, एकांतवासात रमणारे, उत्तम शिक्षकी पेशा असणारे, समुपदेशक, व्यवस्थापक, उत्साही असतात. दुसऱ्यांवर अतिविश्वास ठेवल्यास फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हे लोक स्वतःला त्रास करून घेतात. कर्तव्याला प्राधान्य देणारे असतात. तसेच अतिशय महत्त्वाकांक्षी, समाजात प्रतिष्ठा मिळवणारे, स्वतःच्या मर्यादा सांभाळून वागणारा यांचा स्वभाव असतो. मनाला पटतील अशाच गोष्टी करायला यांना आवडतात. स्पष्ट बोलण्याच्या सवयीमुळे अनेकदा यांची जवळची माणसे खूप दुरावतात. खाण्याची आवड, एखाद्या वस्तूचे कलेक्शन करण्याची यांना सवय असते. बाहेर कुठे गेले, त्यांना एखादी छान वस्तू दिसली तर ते नक्की त्या वस्तू घेतात. यांच्यासाठी शुभवार हा मंगळवार, गुरुवार, शुक्रवार हा आहे. शुभ रंग पिवळा, जांभळा, अंजिरी किंवा हिरवा हा आहे. बघा, यांचा शासक ग्रह गुरु आहे. त्यांचे रत्न पुष्कराज आहे. पुष्कराज सोन्याच्या अंगठीतून घालावा. गुरुचे पाठबळ लावल्यावर सर्व क्षेत्रात यांची आघाडी दिसून येते. पुढचा भाग्यांक 4. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 ह्या तारखांना झाला असेल तर त्यांचा भाग्यांक हा 4 येतो. 4 या अंकावर हर्षल या ग्रहाचा प्रभाव असतो. या अंकाचा प्रभाव असणारे लोक अतिशय उत्साही असतात. आपले विचार दुसऱ्यांवर लादण्याची वृत्ती या व्यक्तींकडे असते. खोटेपणा या लोकांना अजिबात आवडत नाही. हुशार, प्रवासाची आवड असणारे, क्रियाशील, सहनशील, विश्वासास पात्र ठरणारा यांचा स्वभाव असतो. मोजक्या व्यक्तींच्या सानिध्यात यांना वेळ घालवायला आवडतो. त्यामुळे बऱ्याचदा एकटेपणा जाणवतो. या व्यक्ती अतिशय अभिमानी असतात. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची यांना सवय असते. लहरी स्वभावाचे असतात. त्यामुळे यांना समजून घेणे खूप कठीण असते. यांचा शुभ रंग निळा, करडा आणि पांढरा आहे आणि शुभवार हा रविवार, सोमवार आणि शनिवार आहे. यांना पाठ दुखणे, छाती दुखणे, वाताचे विकार यांना होतात. या लोकांनी चिंतनावर अधिक भर दिला पाहिजे. यांच्यासाठी नीलम हा रत्न घालणे खूप लाभदायक ठरते. भाग्यांक 5. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 ह्या तारखांना झाला असल्यास त्यांचा भाग्यांक हा 5 येतो. 5 या अंकावर बुध ग्रहाचा प्रभाव खूप असतो. या अंकाचा प्रभाव असणारे लोक हुशार, तल्लख बुद्धीचे, व्यापारी, स्वभावाने चंचल, आपले मत दुसऱ्यांना उत्तमरित्या पटवून देऊ शकतात. कोणतेही काम करताना त्यामागे योग्य ते नियोजन यांचे असते. अतिशय आनंददायी स्वभाव यांचा असतो. त्यांना गूढविद्येची आवड असते. ह्या व्यक्ती समाजप्रिय असतात, क्रिएटिव्ह असतात, विविध गुण संपन्न असतात. दुसऱ्यांना तात्काळ मदत करण्याची यांची वृत्ती असते. व्यवहारी, जागरूक असतात. बुध ग्रह हा वाणीचा कारक असल्याने यांनी स्वतःच्या वाणीवर यांचे पुरेपूर प्रभुत्व असते आणि विनोदी शैलीमुळे हे कायम चर्चेत असतात. म्हणजे सर्वांना खूप आवडतात. यांचा शुभ रंग हा पांढरा आणि हिरवा आहे. शुभवार बुधवार, शुक्रवार आणि शनिवार आहे. यांचा स्वामी बुध असल्याने बुधाचे रत्न पाचू आहे. अशा लोकांनी पाचू धारण करणे यांच्यासाठी शुभ आहे. भाग्यांक 6. ज्यांचा जन्म महिन्याच्या कोणत्याही 6, 15 किंवा 24 तारखेला झालेला आहे त्यांचा भाग्यांक हा 6 येतो. 6 या अंकावर शुक्र ग्रहाचा प्रभाव येतो. या अंकाच्या प्रभावाखाली असणारे लोक अतिशय प्रेमळ स्वभावाचे असतात.
दिसायला सुंदर, नटण्याची, दुसऱ्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व वेगळे दाखवण्याची धमक त्यांच्यात असते. कलाप्रेमी, दिलदार मनाचे, प्रवासाची, निसर्गप्रेमी, घर संसारात रमणारे, प्रेमात पडणारे, उत्तम भाषाशैली, मनमिळावू स्वभावाचे असतात. अतिशय नम्र, कोणत्याही गोष्टीच्या मागे वाहवत जाण्याचा यांचा स्वभाव असतो. ग्लॅमर, प्रचंड आकर्षण या अंकाच्या प्रभावाखाली असणाऱ्या लोकांना असते. शुभ रंग निळा, गुलाबी आणि पांढरा आणि शुभवार सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार. शुभरत्न हे हिरा आहे. तो परिधान केल्यास यांचे भाग्य उजळते. भाग्यांक 7. यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखांना झाला असेल तर त्यांचा भाग्यांक हा 7 येतो. संशोधनाची आवड असते. 7 या अंकाच्या नेपच्यून ग्रहाचा प्रभाव येतो. प्रसन्नता, स्वप्नाळू, प्रेमळ, दयाळू वृत्तीचा यांचा स्वभाव असतो. गूढ अंतर्पणाच्या व्यक्ती या अंकाच्या प्रभावाखाली असणाऱ्या व्यक्ती इतरांसाठी त्याग करण्याची वृत्ती असते. शांतताप्रिय, भावनाप्रधान, निर्णय लवकर घेतले जात नाहीत. सहनशील, संयमी स्वभाव, सुप्त महत्त्वाकांक्षा बाळगणारा यांचा स्वभाव असतो. सात्विक, ज्ञान आणि विवेकबुद्धी यांचा समन्वय दिसून येतो. प्रचंड जनसमूहात काम करण्याची यांना आवड असते. दृष्टीपेक्षा यांना एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा वाटतो. शुभ रंग हा हिरवा आणि पिवळा आणि शुभवार रविवार, सोमवार आणि बुधवार. यांच्यासाठी लसण्या हे रत्न परिधान करणे फलदायी ठरते. भाग्यांक 8. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखांना झाला असल्यास त्यांचा भाग्यांक हा 8 येतो. 8 हा अंक शनी ग्रहाच्या प्रभावाखाली येतो. न्यायप्रिय, शिस्तप्रिय, कर्तव्याची जाण असणारा स्वभाव, सरळ मार्गाने जाणारे, उत्कृष्ट संघटक, शांतताप्रिय, दुसऱ्यांना कायम मदत करणारा, कोणतीही गोष्ट करताना भरपूर कष्ट घ्यावे लागतात. याशिवाय हुशार, चिकित्सक, चिवट स्वभाव, तर्कवादी वृत्ती, आपल्या मर्यादा आखून वागणारा यांचा स्वभाव असतो. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरीही त्यातून सावरण्यास तत्पर असणे हे यांचे गुणवैशिष्ट्य असते. शुभ रंग करडा, गडद निळा आणि जांभळा. शुभवार बुधवार, गुरुवार आणि शनिवार. यांचा स्वामी हा शनी आहे. शनीचे रत्न नीलम आहे. नीलम परिधान करणे यांच्यासाठी लाभदायक ठरते. भाग्यांक 9. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 ह्या तारखांना झाला असल्यास त्यांचा भाग्यांक 9 येतो. 9 हा अंक मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली येतो. आक्रमक स्वभाव, धाडसी वृत्तीचे, अतिशय परखड आणि स्पष्ट बोलणारा यांचा स्वभाव असतो. मुक्या प्राण्यांविषयी कळवळा असतो. जबरदस्त इच्छाशक्ती, करारीपणा व चिकाटी असल्यामुळे कोणतेही काम अगदी नेटाने पूर्ण करण्याचा यांचा स्वभाव असतो. अतिशय स्वाभिमानी, हट्टी, काहीसा खर्चिक स्वभाव, स्वतंत्र विचार, कोणाच्याही हाताखाली काम करण्यास यांना शक्यतो आवडत नाही. वेळप्रसंगी टोकाची भूमिका घेण्यास हे मागे पुढे बघत नाहीत. यांचा शुभ रंग पिवळा, पांढरा आणि शुभवार सोमवार, मंगळवार आणि गुरुवार. हे लोक मंगळाच्या प्रभावाखाली असतात. सो मंगळाचे रत्न हे पोवळे आहे. सर्व भगिनींनी याचा वापर करावा, अवश्य लाभ होतो. तर आपण 1 ते 9 मूलांक असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव आणि त्यांनी कोणते रत्न परिधान करावे त्यांच्यासाठी लाभदायक ठरते ही माहिती पाहिली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.